नळीमध्ये अजून खूप पाणी आहे, ते पाणी काढायला सुरुवात केलेली आहे. आता आपण औषध निघायला सुरुवात झाली का पिस्टन बंद करून द्यायचंय. त्यांचं काम चालू आहे. तोपर्यंत म्हटलं हा डिझेलचा ड्रम घरी ठेवून यावा. डिझेल वगैरे ठेवून झाले, झाकण नाही त्याला, आता तसंच ठेवून दिलेलं आहे. आता चाललोय पिस्टन कडे. आता गन मधून औषध निघायला सुरुवात झालेली आहे. ड्रम मध्ये टाकून घेतलेला आहे गन. आपण औषध दवायला सुरुवात झालेली. पिस्टनचं काम झालेलं आहे, तोपर्यंत बंद करून द्यायचं. पिस्टन वगैरे बंद झालेलं आहे सगळं आपलं. आता फक्त आपल्याला नळी पसारायचं काम आहे. नळी पसरून घ्यायची. पिस्टन चालू करून झालेलं आहे, नळी पण पसारून झालेली आहे आणि तिकडे फवारणी मारणं चालू आहे. इकडे पाणी लीक मारत होतं, त्याच्यामुळे पाणी ठेवून दिलेलं आहे आणि औषध इथे लीक मारतोय थोडं. इथं पण काहीतरी ठेवून देऊ. आता जातोय मी तिकडे. फवारणी चालू आहे ना उभी. 1 2 3 हे 3 ओळे मिळून फवारणी मारणं चालू आहे. असे इकडे 3 मारल्या गेल्या, थोडं तिकडे घेऊन घ्यायचं, इकडे 3 मारायचं. म्हणजे एकदम सोपं पण पडतं. जवळपास आपण जर सरळ मारायला गेलो कांद्यांची तुडवणूक पण खूप होते नळीची इकडे तिकडे फिरण्यामुळे. इकडे कसं आहे 2 त्या साईडला, एक इकडच्या साईडला आहे. म्हणजे कसं जास्त हे पण होत नाही, जास्त नळीची फिरार पण होत नाही, जास्त कांद्यांवरती पाय पण पडत नाही. सारंगमध्ये उभं राहिलं होऊन जातं. कांद्यांना चौथं पाणी भरल्यानंतर आपण फवारणी करायला सुरुवात केलेली आहे आणि फवारणीमध्ये आपण एजिल आणि गॅलिगन अशा 2 फवारण्यासाठी वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा युरिया टाकून घेतलेला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये युरिया का बरं टाकलेला होता, कारण की चांगला रिझल्ट भेटावा त्या म्हणून आपण युरिया एकत्र केलेला होता. आणि तो फवारा आपण तणनाशकासाठी आपण वापरलेला होता. या ब्लॉग मधून तुम्हाला कांद्यांविषयी थोडी पण काही माहिती मिळाली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मी कांद्यांविषयी तुम्हाला चांगली चांगली माहिती देत राहणार. जय श्रीराम.